ही बघा मस्त कुरकुरीत अशी मुगाच्या डाळीची भजी. तर आता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे आपण 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ती आपण स्वच्छ धुवून घेऊया. पाणी घालून आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. बघा डाळ स्वच्छ आपण धुवून घेतली आहे. आता आपण 1 तासभर भिजत घालायची आहे. आपली डाळ भिजत घालून 1 तास झालेला आहे. आता आपण झाकण काढून आणि हे पाणी आहे ना ते निथळून घेऊया. म्हणजे चाळणीवर आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा चाळणीवर ठेवते म्हणजे असं गाळून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते निघून नये. कारण मुगाची डाळ ना पाणी खूप खेचते, त्याच्यामुळे आपण ना जरा निथळून घेऊया. 5 मिनटंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा वगैरे कापून घेऊया. हे बघा आपले 5 मिनटं झालेले आहेत आणि एक्स्ट्राचं एवढं पाणी निघालं आहे. ते आपण पाणी टाकून देऊया. मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण अख्खी पूर्ण डाळ एकदाच वाटली जाईल, पण काय करायचं आपण अर्धी अर्धी वाटायची. कारण जर सगळीच एकदाच टाकली ना आपण मिक्सरमध्ये तर काय होणार, ते खालची सगळी बारीक होईल आणि मग वरची तशीच राहून जाते. आणि थोडी जरा जाडसरच वाटून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकते. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण. तोडून घालते मिरच्या. इथे मी 1 इंच आलं घेतलं, ते देखील घालूया आणि मिक्सरला वाटून घेऊया. ह्याच्यातून ना 1 चमचा आपण डाळ काढून ठेवूया. म्हणजे डाळ अशी ना मस्त अशी कुरकुरीत लागते. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. ही उरलेली डाळ आहे ती पण आपण आता वाटून घेऊया. हे बघा दुसरी बॅच देखील आपली वाटून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. आपण कापून घेतलेला कांदा घालूया. त्याचसोबत ही काढून ठेवलेली आपली डाळ घालून घेऊया. 1 चमचा मीठ घालूया. अर्धा चमचा हळद. पाव चमचा आपण गरम मसाला घालूया. कोथिंबीर घालूया. आता आपण मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहोत. मस्त अशी कुरकुरीत होतात भजी ही. तुम्हाला जर मसाला आवडत असेल तर मसालाही टाकला तरी चालेल, पण मी 4 मिरच्या तिखटवाल्या टाकल्यात ना, म्हणून मी मसाला घालत नाही आहे याच्यामध्ये. बघा असं छान असं मिक्स केलेलं आहे. तेल पण इथे तापत ठेवलं आहे. आपण काय करणार आहोत, एक सिक्रेट म्हणजे ना तेलाचं मोहन घालणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे कडक असं तेल आपलं तापलं ना छान की त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेलाचं मोहन घातलं ना की काय होतं, ते एकदम भजी कुरकुरीत होतात. तर तेल इथे तापत ठेवलेलं आहे आपलं. हे बघा पाहू शकता आपलं तेल मस्त तापलेलं आहे. आता आपण 1 चमचा तेल घेऊया आणि पिठामध्ये घालून घेऊया. सुरू करण्याचा आवाज पण यायला पाहिजे. आला की नाही आवाज. आता हे मी मिक्स करून घेते. आपण सगळं मिक्स करून घेऊया. तेल घातल्यानंतर चमच्याने मिक्स करते, कारण असं चटका लागेल ना हाताला म्हणून. आणि लगेचच आता आपण करायला घेऊया. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात भजी. हे बघा आपल्याला भजी ना अशी 3 बोटांमध्ये घ्यायचे आहेत आणि टाकायचे अशी. जर तुम्ही अशी गोल असं करून टाकलात ना असं गोल गोल तर ती व्यवस्थित होत नाही. तर आपल्याला असेच करून टाकायचे. 3 बोटं घ्यायचे आणि तसे टाकायचे. तेल आपलं तापलं आहे. आता आपण भजी सोडून घेऊया तेलामध्ये. आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा. हाय फ्लेमवर केलं ना तर वरती पूर्ण शिजून जाते आणि आतमध्ये कच्चच राहते म्हणून. जेवढे आपल्या कढईमध्ये मावतील ना तेवढे घालून घ्यायचे. आता हलवायचं नाही, जरा थांबायचं 2 मिनटं, नंतर हलवायचं भजी. तेलात घातल्याबरोबर जर हलवलं ना तर तुटण्याची शक्यता असते म्हणून. आपली 2 मिनटं झालेली आहेत. पलटी मारून घेऊया.
आणि आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. पुन्हा आपण पलटी मारून घेऊया. मस्त अशी कुरकुरीत होतात भजी. आणि अजिबात सोड्याचा वापर केला नाही आहे. आणि स्लो गॅसवर अगदी तळून घ्यायचे आपल्याला. म्हणजे हे बुडबुडे थांबले ना की समजायचं आतलं सगळं पाणी संपलेलं आहे भजीच्या आतमधलं. आणि मग ते कुरकुरीत होतात छान. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा आपले बुडबुडे तेलात ते कमी झालेले आहेत. म्हणजे आपले भजी मस्त अशी रेडी झालेली आहेत. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे ना अजिबात तेलकट होत नाही भजी. अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील घालून घेऊया तेलामध्ये. बॅच घातल्यानंतर ते 2 मिनटं झालेले आहे. 2 मिनटांनी आपण पलटी मारून घेऊया. म्हणजे ते व्यवस्थित सेट होतात. नाही तर भजी तेलामध्ये घातल्या जर आपण पलटी मारायला गेलो ना तर ते तुटण्याची शक्यता असते. तर आपण जे बॅटर आहे ना ते जरा जाडसर ठेवलं आहे ना म्हणून. आणि आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे. बघा मस्त अशी आपली दुसरी बॅच देखील रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सगळे फ्राय करून घेणार आहोत भजी. ही देखील भजी आपण काढून घेऊया. जबरदस्त अशी मस्त एकदम कुरकुरीत अशी मुगाच्या डाळीची भजी आहे. बघा आवाज पण येतो मस्त येतो. कोणताही हे करा एकदम कुरकुरीत छान होतात भजी. बघूया आपण. हो मस्त मुगाच्या डाळीची भजी टेस्ट करून बघा. यांची रिॲक्शन बघूया आता. हो कशी आहेत भजी. खाण्यात बिझी आहेत एकदम. सगळी डिश संपवू नका आम्ही पण खाणार आहोत. एक नंबर. मस्त आहे. एक नंबर आहे. छान आहे. व्हेरी गुड. छान आहेत. गुड टेस्ट. चांगली टेस्ट झाली. थँक्यू धन्यवाद. तर मंडळी मुगाच्या डाळीची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. मुगाच्या डाळीच्या भजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा.